नमस्कार, मी वैशाली. महाअंदाजच्या आजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत. आज 14 मे 2026 आणि सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. आजचा दिवस राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठ्या घडामोडींचा ठरणार आहे. एका बाजूला मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच केंद्र सरकारने खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यासोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि रखडलेल्या पीक विम्याबाबत काय निर्णय झाला, या सर्व बातम्या आपण या विशेष बातमीपत्रात सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवातीला राज्याच्या हवामानाचा सविस्तर आढावा घेऊया. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मान्सूनचे वारे या भागात पोहोचू लागले असून येत्या 16 मेच्या आसपास मान्सून अंदमानात अधिकृतपणे दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या दोन टोकाची स्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात आजही उष्णतेची लाट सक्रिय आहे. आज जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. अकोला आणि जळगावसारख्या ठिकाणी तर हे तापमान 45 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसासाठी ढगाळ वातावरण तयार होत आहे. आज दुपारनंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडाक्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. हा पाऊस सर्वदूर नसला तरी स्थानिक ढग तयार झाल्यामुळे काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. विदर्भातील यवतमाळ, नांदेड आणि गडचिरोली भागातही 1-2 ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या शक्यतेनुसार आपले शेती कामांचे नियोजन करावे. आता वळूया लाडक्या बहिणींसाठी असलेल्या एका आनंदाच्या बातमीकडे. ज्या महिला मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बहिणींच्या खात्यात हे पैसे पोहोचले असून ज्यांच्या खात्यात अद्याप आले नाहीत त्यांना 15 मेपर्यंत ही रक्कम प्राप्त होईल. मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी KYC पूर्ण केली नव्हती किंवा ज्या तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरल्या आहेत, अशा 66 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आता केवळ 1,77 लाख पात्र महिलांनाच हा लाभ मिळत राहणार आहे. या महिलांना इथून पुढे नियमितपणे हप्ते चालू राहतील. पीक विम्याच्या संदर्भात बोलायचे झाले तर आज कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेली आढावा बैठक ही महत्त्वपूर्ण ठरली आहे. परभणी, लातूर आणि यवतमाळच्या पीक विम्याच्या प्रश्नावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. धाराशिव जिल्ह्यासाठी मात्र मोठा दिलासादायक अपडेट आहे. तेथील 4,05,000 शेतकऱ्यांना आता 10,000 ते 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा मंजूर झाला असून सुमारे 360 कोटींचे वाटप केले जाणार आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव आणि वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनाही विम्याचा लाभ मिळाला आहे. मात्र परभणी आणि लातूरमधील आक्षेप घेतलेल्या महसूल मंडळांचा प्रश्न अजूनही काही प्रमाणात प्रलंबित असून कृषी अधिकाऱ्यांना सुधारित आकडेवारी केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यवतमाळच्या पीक विम्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक लावली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. आणि आता आजच्या बातमीपत्रातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, जी थेट तुमच्या शेतीमालाच्या भावाशी संबंधित आहे. केंद्र सरकारने खरीप हमीभाव 2026-27 साठी 14 प्रमुख पिकांचे नवीन हमीभाव म्हणजेच MSP जाहीर केले आहेत. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा या उद्देशाने सरकारने यंदा हमीभावात मोठी वाढ केली आहे. नवीन जाहीर झालेल्या हमीभावानुसार सोयाबीनच्या भावात 380 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता सोयाबीनचा नवीन हमीभाव 5,708 रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे. कापूस उत्पादकांसाठीही मोठी बातमी आहे. मध्यम धाग्याच्या कापसासाठी 557 रुपयांची वाढ करून तो 8,267 रुपये केला आहे. तर लांब धाग्याच्या कापसासाठी सुद्धा 557 रुपयांची वाढ करत तो 8,667 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. डाळवर्गीय पिकांच्या बाबतीत बोलायचं झाले तर तुरीच्या हमीभावात 450 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली असून आता तुरीचा भाव 8,450 रुपये असेल. मुगाचा हमीभाव 8,780 रुपये तर उडदाचा भाव 8,200 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. तेलबियांच्या गटात सूर्यफुलाच्या भावात सर्वाधिक 622 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन भाव 8,343 रुपये इतका झाला आहे. तसेच शेंगदाण्याचा भाव 7,517 रुपये आणि तिळाचा हमीभाव 10,346 रुपये निश्चित करण्यात आला आहे. तृणधान्यांमध्ये भाताचा सर्वसाधारण भाव 72 रुपयांच्या वाढीसह 2,441 रुपये झाला आहे. ज्वारी हायब्रिड 4,023 रुपये तर बाजरीचा भाव 2,900 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मक्याच्या हमीभावात 10 रुपयांची वाढ होऊन तो 2,410 रुपये झाला आहे. केंद्र सरकारने ही घोषणा केली असली तरी आता खरी गरज आहे ती म्हणजे सरकारी खरेदी केंद्र वेळेवर सुरू होण्याची, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या वाढीव दराचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या भागात पाऊस झाला आहे का तेही आम्हाला सांगा. अशाच नवनवीन आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना व लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.